साळोखेनगर इथल्या डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सतेज मॅथ्स स्कॉलर परीक्षा मोठ्या उत्साहात पार पडली। या परीक्षेत 3000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि आपल्या भविष्याचा पाया भक्कम केला। या परीक्षेचा आम्हाला भविष्याच्या दृष्टीने फायदा झाल्याच्या प्रतिक्रिया यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या। विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती दूर करून या विषयाची आवड निर्माण व्हावी आणि पुढील परीक्षांचा उत्तम पाया रचला जावा या उद्देशानं साळोखेनगर इथल्या डॉक्टर डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सतेज मॅथ्स स्कॉलर परीक्षेचं आयोजन केलं जात आहे। संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून गेल्या 7 वर्षांपासून ही परीक्षा घेतली जाते आहे। आज डॉक्टर डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या या परीक्षेसाठी राधानगरी, गारगोटी, पन्हाळा, कागल, शाहूवाडी, गडिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड, इचलकरंजी आणि कोल्हापूर शहरातून 12वी विज्ञान शाखेतील 110 महाविद्यालयामधून 3285 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेदिवशी महाविद्यालयामध्ये थेट नाव नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती। संपूर्ण जिल्ह्यातून विद्यार्थ्यांना प्रवासाच्या सुविधेसोबतच भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती। या परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना 12वी परीक्षेनंतर होणाऱ्या MHT, CET क्रॅश कोर्सला सहभाग नोंदवण्यासाठी मदत होणार आहे। ही परीक्षा 12वी बोर्ड, CET आणि JEE परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे। यावेळी परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर IITच्या तज्ज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन करण्यात आलं। तसंच गणित विषयाला उपयुक्त अशा नोट्सही देण्यात आल्या। आणि इथून पुढे होणाऱ्या ज्या काय कॉमन एंट्रन्स टेस्ट आहेत, CET परीक्षा असते, त्याच्यामध्ये ह्या शाखेला जाणारे जे विद्यार्थी आहेत यांचा गणिताचा पाया भक्कम असणं गरजेचं आहे। याच धर्तीवर आपण ही परीक्षा गेले कित्येक वर्ष घेत आहोत। आज NEP नुसार, नवीन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्य तसेच विविध क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आपल्याला गणित आणि यासारख्या असणारे बाकीचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये प्रावीण्य असणं गरजेचं आहे। ते ओळखून आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सातत्याने ही परीक्षा घेत आहोत। विविध भागातून, अगदी वेगवेगळ्या तालुक्यातून आणि जिल्ह्यातून 3-1 हजार विद्यार्थी आज आपल्याकडे इथे येत आहेत। त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी अजूनही सुरू आहेत। तर मी प्रथमतः आमच्या मॅनेजमेंटचे, आमचे उपाध्यक्ष आमदार सतेज बंटी पाटील साहेब यांचं मी मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो की त्यांनी ही परीक्षा एक 7 वर्षापूर्वी त्यांच्या संकल्पनेतून ह्या परीक्षेचा सुरुवात आम्ही केली आणि आजही आम्ही ती यशस्वीरित्या पार पडत आहोत। परीक्षेतील प्रश्नांबाबत विविधता, परीक्षेतील काठिण्य पातळी आणि परीक्षेच्या आयोजनाबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं। ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यार्थी आणि शिक्षकांनी डी.वाय. पाटील ग्रुपचे आभार मानले। एक्झामसाठी बसलो होतो, हा एक्सपिरियन्स आमच्यासाठी खूपच छान होता। प्लस डी.वाय. पाटील कॉलेजनं आमच्यासाठी बससुद्धा अरेंज केल्या होत्या, म्हणजे तिथपर्यंत येण्यासाठी। प्लस ह्या कॉलेजचा कॅम्पस खूप छान आहे। प्लस आम्ही ह्या कॉलेजच्या कॅम्पसमधील वेगवेगळ्या स्टाफला भेटलो, स्टाफला व्हिजिट केली। तो स्टाफ ते खूप छान आहे। प्लस ह्या कॉलेजमधील बॅचेस, वेगवेगळ्या फॅकल्टीज त्या पण खूप छान आहेत। प्लस हा कॅम्पसही आम्हाला खूप आवडला। आम्हाला हा कॉलेज ओव्हरऑल आम्हाला हे कॉलेज खूप छान आवडलं। डी.वाय. पाटील कॉलेजचं खूप खूप आभार। आम्हाला ह्या एक्झामसाठी तुम्ही इन्व्हिटेशन केला, थँक्यू। आजची ही सतेज मॅथ्स स्कॉलर एक्झाम अत्यंत चांगल्यारीत्या इथं त्यांनी नियोजन केलेलं होतं। हा पेपर जो CET आणि JEEच्या अनुषंगाने काढला होता तो एकदम त्याची डिफिकल्टी लेवल पण त्या अनुसार होती, पण चांगली होती। आमच्या अभ्यासानुसार आम्हाला थोडं कमी वाटलं, पण ही जी एक्झाम होती ती एकदम भारी कंडक्ट केलेली आणि यातून खूप चांगलं शिकायला मिळालं व पुढंसुद्धा याचा आम्हाला भविष्यात उपयोग होईल व इथलं बाकीचं सुद्धा मॅनेजमेंट, रूम्स व इतर गोष्टीसुद्धा चांगल्या त्याने अरेंज केलेल्या होत्या। धन्यवाद। डी.वाय. पीने ही जी टेस्ट ऑर्गनाईज केली मॅथ्सची, ती आम्हाला CETमध्ये व आमच्या बोर्ड एक्झामला सुद्धा खूप उपयोगी ठरणार आणि त्यांनी आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्यासाठी मी खूप थँकफुल आहे।
माननीय आमदार बंटी पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून हे जे राबवलं गेलेलं आहे ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्यासाठी उपयुक्त तर आहेच, पण गणिताविषयीची रुची वाढवण्यामध्ये, गणिताविषयी असणारा मनामध्ये न्यूनगंड कमी करण्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होतोय. DYP ग्रुपनं ह्या विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी गाडी पाठवण्यापासूनची व्यवस्था अत्यंत उत्कृष्टपणे मायक्रो लेवलचं नियोजन करून ह्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी DYP ग्रुपची आभारी आहे. धन्यवाद. DYP ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर अनिलकुमार गुप्ता यांनी परीक्षास्थळी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तसंच सायन्स कॉलेज प्रतिनिधींशी संवाद साधून उपक्रमाला सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. या उपक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्थ ऋतुराज पाटील, तेजस पाटील, दिवश्री पाटील, कार्यकारी संचालक डॉक्टर अनिलकुमार गुप्ता यांचं मार्गदर्शन लाभलं. कॅम्पस संचालक डॉक्टर अभिजित माने, प्राचार्य डॉक्टर सुरेश डी माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील यांचं प्रोत्साहन लाभलं. तर प्रवेश समन्वयक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचंही सहकार्य लाभलं.